नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. बांधवांनो, आपण स्मृतिभ्रंश हे वाक्य ऐकलेलं आहे, हा शब्द ऐकलेला आहे, परंतु शब्दांमधला अपभ्रंश हे सूत्रसंचालकाने, वाचकानं, साहित्यकाने हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर आज आपण याच घटकावरती सविस्तररित्या चर्चा करणार आहोत. याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या द्वारे देणार आहे. अपभ्रंश. तर अपभ्रंश याबद्दलची जर माहिती सूत्रसंचालकाने लक्षात जर घेतली, अशा विविध शब्दांचे जे अपभ्रंश आहेत तर ते निवेदकाला माहिती असणं आवश्यक आहे. तर अपभ्रंश मधला थोडक्यात मी उदाहरण या निमित्तानं देईल की मिसेस कोणाला म्हणतात, तुम्हाला माहिती आहे का? मिस्टर कोणाला म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का? मॅडम या शब्दाचा अर्थ काय आहे? हॅलो कशाचं नाव आहे? अकॅडमी म्हणजे काय? आणि कॉन्व्हेंटचा अर्थ काय? तर याचा अर्थ काय आहे आणि हे सर्व शब्द भूषणाने वापरले जातात तेही कुठे? तर याचं उत्तर मी आपल्याला थोडक्यात देणार आहे. तर ते आपण व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्रथम यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि हो कमेंट्स करायला विसरू नका. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं या प्रत्येक मी टप्प्याटप्प्याने देतोय. प्रथमतः युरोपीय देशामध्ये पती आणि पत्नी आयुष्यभर कधीही एकत्र राहू शकत नाही. ही ब्रिटिशांची हजारो वर्षांची परंपरा आहे, तुम्ही वाचली असेल. तर घटस्फोट जणू काही करायचे असतात. धर्मपत्नीला सोडून ज्या स्त्रियांशी संबंध येतात तिला मिसेस म्हणतात. आलं लक्षात तुमच्या? मिसेसचा अर्थ. आणि आपला नवरा सोडून ज्याच्याशी संबंध येतात त्याला मिस्टर असे म्हणतात. म्हणजे हे शब्द इंग्रजी असलेले परंतु ब्रिटिशांच्या काळातले हे परवलीचे असणारे शब्द, त्या शब्दांचा आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग आणि वापर करत असतो. हे गमतीचं आहे ना? तर आपण हे लक्षात घ्या की आपल्या संस्कृतीमध्ये असे कितीतरी हजारो सुंदर शब्द आहेत आणि ते शब्द जर आपण वापरलं तर ते किती सहजगत्या वापरलं तर किती चांगलं होईल. तर आपण आता श्रीमतीचा अर्थ लक्षात घेणार आहोत. तर आपल्या संस्कृतीमध्ये आपण जे शब्द वापरतोय त्या शब्दांमध्ये वैभव आहे, परंतु ब्रिटिशांच्या काळातले आलेले शब्द त्या शब्दांमध्ये वैभव नाही. तर ते आपली संस्कृती खऱ्या अर्थानं लयाला नेण्याचं काम ब्रिटिशांच्या परवलीचे शब्द करतात. परंतु आपल्या संस्कृतीमधले शब्द तुम्ही लक्षात घ्या. श्रीमती असं आपण म्हणतो. श्री म्हणजे काय? तर लक्ष्मी. आणि मती म्हणजे काय? तर बुद्धी. म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वती जिच्यामध्ये एकत्र असतात, येतात, ती म्हणजे श्रीमती. बघा, श्रीमतीचा अर्थ तुम्हाला समजला असेल की आमची संस्कृती सोडून आम्ही आपल्या धर्मपत्नीची ओळख माझी मिसेस म्हणून करून द्यायला सुरुवात केली आणि आपण मानसिक गुलामी एवढी जास्त की शब्दांपेक्षा, अर्थांपेक्षा इंग्रजीत असणारी ओळख करून द्यायची आपल्या सर्वांची हौस ही कमी प्रमाणात नसते, तर ती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बहुसंख्य लोकांमध्ये असते आणि याचा अर्थ आपल्याला माहिती नसतो. म्हणून आजही हे शब्द वापरताना याचा अर्थ नेमका काय आहे हे आपण लक्षात घेत नाही आणि आपल्याला याबद्दलची लाज देखील थोडीशी वाटत नाही. पण ज्याला अर्थ माहिती आहे त्या विद्वानानं काय अर्थ काढायचे. तर युरोपमध्ये मॅडम कोणाला म्हणतात तर हे आपण लक्षात घ्या. वेश्यागृहांना संचालित करणारी जी मुख्य बाई असते तिला मॅडम म्हणण्याची पद्धत आहे. आणि आता भारतात कोणाला मॅडम म्हणतात? आम्ही आमच्या शिक्षिकांना मॅडम म्हणतो, परंतु अनोळखी स्त्रियांना हाक मारताना देखील आज आपण काय म्हणतोय? मॅडम असा शब्द प्रयोग त्या ठिकाणी करत असतो. एवढेच नाही तर कधीतरी आपल्या बहिणीला, आत्तेला, मावशीला पण आपण आदरानं, प्रेमानं, जिव्हाळ्यानं काय म्हणतो? तर मॅडम असं आपण म्हणतो. शिवीसारखे असलेला हा शब्द आणि या गुलामगिरीमुळेच आदरामध्ये बदलला गेलेला आहे, हे आपण लक्षात घ्या. किती अर्थाचे अनर्थ होतात, पण हे आपण लक्षात घेतो का? तर हे आपण अजिबात लक्षात घेत नाही. तर आपण पुढचं पाहणार आहोत की आम्ही मोबाईलवरती अर्थात दूरध्वनीवरती संभाषण करत असताना संभाषणाची प्रथम सुरुवात कोणत्या शब्दाने आपण करतो?
तर हॅलो या शब्दानं आपण संभाषणाची सुरुवात करतो, हॅलो, आणि त्यानंतर आपण बोलायला फोनवरती सुरुवात करतो. पण शब्दांचा अर्थ माहीत नसताना देखील केवळ इंग्रजी बोलण्याच्या प्रतिष्ठेसाठी आणि इतरांचं अनुकरण करत आपण आणखीन एका गुलामगिरीमध्ये अडकलेलो आहे. त्याचंच आणखीन एक उदाहरण म्हणजे दूरध्वनी यंत्राचा शोध ज्याने लावला तो शास्त्रज्ञ ग्राहम बेलने. हे यंत्र सुरू होताच पहिला फोन त्यांना कुणाला केला, तर पहिला ग्राहम बेलने फोन आपल्या प्रेयसीला केला आणि तिने फोन उचलताच त्याने तिला हाक मारली, हॅलो. हॅलो हे ग्राहम बेलच्या प्रेयसीचं नाव आहे. हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. आम्ही मात्र कुणालाही फोन लावला तरी सुरुवात ग्राहम बेलच्या प्रेयसीचंच नाव घेऊन संभाषणाची सुरुवात करतो. आहे की नाही ही अज्ञान, आणि आहे की नाही या गुलामगिरीमध्ये आपण अडकलेलो आहे की नाही हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. गमतीदार भाग आहे. अकॅडमीचे अर्थात अकादमी हे रूपांतर ही असाच आमच्या मूर्खपणाचा भाग आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. अकॅडमस नावाच्या व्यक्तीच्या अंगणात प्लुटोची जी व्याख्यानं होत होती, हे ज्ञान जे सत्र होतं ते अकॅडमीच्या अंगणात चालते, म्हणून ते अकॅडमी असते. आम्ही त्यांचं रूपांतर केलं अकादमीमध्ये. खरं तर आपण प्रबोधिनी किंवा प्रबोधिका म्हणजे अधिक अर्थपूर्ण आहे, पण आम्हाला आजही लाज वाटते अशी नावं द्यायची. विकृत चालले परंतु संस्कृत नको, हे आणखीन एक गुलामगिरीचं उदाहरण आहे. पाश्चिमात्य देशामध्ये घटस्फोट झाले की मुलांना कुणी सांभाळायचे असा प्रश्न आहे. तिथं अशा मुलांसाठी ज्या संस्था आहेत त्यांना कॉन्व्हेंट असं म्हणतात. आम्ही इंग्रजी शाळेत मुलांना घातलं की आम्ही अभिमानाने इतर सर्वांना सांगतो की माझं मुलगा माझी मुलगी ही कॉन्व्हेंटमध्ये आहे. हे कॉलर आपली ताट करून आपण इतरांना सांगत असतो. मात्र हे देखील आपल्या लाजीरवाणीचं हे गुलामगिरीचं उदाहरण आहे. हे आपण सर्वांनी या प्रसंगी लक्षात घेणं गरजेचं आहे. खूप असे शब्द आहेत ज्यांचे अर्थ माहीत नाहीत, पण ते आपण सर्रासरित्या परवलीचे शब्द म्हणून वापरत असतो. कारण काय हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आपण आपली असणारी मातृभाषा, तर त्या मातृभाषेची आपल्याला लाज वाटते आणि आपल्याला इंग्रजीबद्दलचे अभिमान वाटतो, इंग्रजीत प्रगती वाटते. परंतु मी या निमित्तानं सांगेल की मराठी बोला आणि आपली संस्कृती टिकवा. हेच या व्हिडिओच्या द्वारे मला तुम्हाला सांगायचंय की इंग्रजीचे असणारे जे शब्द इतर सर्रासपणे वापरतात, परंतु त्या शब्दांचा अर्थ नेमका काय आहे हे तुम्ही आम्ही समजावून घेणं गरजेचं आहे. आणि आज आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हे तितकंच गरजेचं आहे. कारण हजारो वर्षाची असणारी मराठी मायमाऊलीची असणारी आपली संस्कृती आपल्या मराठी भाषेमुळे टिकून आहे. म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हे तितकंच गरजेचं आहे. मराठीत बोला आणि आपली मराठी संस्कृती टिकवा. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.